हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. एदोळते महाभारतांत आम्ही कौशिक म्हणले एक ब्राह्मणाले अनेक पतिव्रता स्त्रीले उपाख्यान पडिले. त्या कौशिक ब्राह्मणाक त्या पतिव्रता स्त्रीनं धर्मव्यादाला वस म्हणून सांगचे. तो धर्मव्यादा सोदून येता. धर्मव्यादो ब्राह्मणाक पळोवन कंचकी गांव आसोचे पुराय मोबाईल फोन आनी म्हणना जाल्यार तो धर्मव्यादो ब्राह्मणा पळयल कुडले तुका ते पतिव्रता स्त्रीन पेटयलेले न्हू हांगा म्हूण म्हणटना आश्चर्य जाता. कशें कळ्ळें म्हूण कडे धर्मव्यादो सर्व धर्म रहस्य विवरण सांगता आणि हांव कसले कशें मेगेल धर्म कसले पुराय सांगता तो आनी ते धर्म पालन करला रे कशी श्रेष्ठ येता जिवनांतू म्हणलेले एक विषय सांगता रस्तो तशें प्रति एक विषय सांगतात आत्मप्रशंसे विषय. आत्मप्रशंसे म्हळ्यार आमकां आमी होगळसून घेवचेच पळय त्या विशयी सांगता रस. आत्मप्रशंसे करचे म्हळ्यार भारीची निंदित काम ते म्हळ्यार नलोकी राजा ते मूर्ख केवल आत्मप्रशंसया आत्मप्रशंसे केल्ली मात करचे म्हळ्यार बहुनिंदित काम म्हूण आनी कोणे एकल्यान आत्मप्रशंसे केल्ले म्हूण जेवो न मूर्ख लोक राजते म्हळ्यार तो मूर्खूची ताणें हांव बुद्दंत अवश्य हांव तशी म्हूण कसो प्रशंस केला रे ताका काही लोकांत मान्यता येना. तो गेल्यार श्रियाहीनः कृतविद्या प्रकाशते. एक मनीसो दुर्बळ जावन आसच्या पुरो तो विद्यावंत जाल्यार ताका कीर्ती मेळटा सकड मेळटा जाल्यार हांव बुद्दंत हांव अशी हांव तशी म्हूण सांगून घेतली कुडले बरी मूर्खाक कोणें लोकांत तो वगळचिनाची तो बारे श्रेश्ठ केळटा म्हळ्यार तो हांवें तागेले विशयी तो बडाय कोचून घेता रस्त मारयता आनी तेकाय बद्द ना म्हूण तशी म्हणटाची. तशी आनी एकलो कसो म्हळ्यार कोण एकलो गुणसंपन्न म्हणून जगत्यान तो सांगून घेता की तो हांवें तो गुणा मुर्ती म्हूण सांगून घेता पळय तो केन्नाय दुसऱ्या निंद करना तागेले प्रशंस करना. मागीर पाप करचे विशय येता. पाप करल्यार तो सांगता धर्मव्याद विकर्मणा तप्यमानः पापाद विपरिमुच्यते. पश्चाताप केल्ली म्हूण जाल्यार तप्यमानः पश्चाताप जाल्ले म्हूण जाल्यार कितलेकी पाप निवारण जावता. अय्यो हांव एक दुश्ट कार्य केल्ली न्हू करून नज आशिल्लो हांवें म्हूण लेखल्यार पुरो ते दुश्ट कार्या दुखून प्राप्त जाल्ले सर्व पाप विनाश जाता आनी मुखारसून हें काम हांव करना म्हूण सांगून प्रतिज्ञा करता आनी करनज. तशें जाल्यार मुखारसून कसले पाप कार्य जायना नशी जाता. केन्नाय मनुष्य तप चुकून जाल्यार एक पाप कार्य करना शिराप बना. तशें केन्नाय पाप कार्य केल्ला म्हूण कळ्ळी कुडले पश्चाताप पावका आनी तसल पाप कार्य वापस करना म्हूण म्हळ्यार निर्धार करता. जप तप तीर्थस्थान पुण्यक्षेत्र यात्रा अंजिरिमती परिहार जायना नतील तसल पाप समित पश्चातापान परिहार जाता. तशी पापानी अबुद्वेह पुराकृतानि प्राग्धर्मशीलोपी विहंती पश्चात धर्मो राजनुदते पुरुषाणां यत्कुर्वते पापमिह प्रमादात. कोण धर्मिष्ठ की ताणें पक्कनी कळनानशी एक पाप केल्ले रे निरंतर धर्म मार्गारय तो चलता न्हय म्हणटा ते पाप तागेलें निरसन जाता. त्याची चुकून केल्ले धार्मीक जनाल पाप त्या धर्मान धर्मूची तांकां रक्षण करता. केल्लो धर्मू तांकां रक्षण करता. पापा दुखून तांणी निरसन जाताची म्हळ्यार पापा दुखून तांणी मुक्त जाताची म्हूण सांगून मागीर पाप कार्य करता मनीस. ಕೆಲವು जन आसा अभ्यास आमी कसले पाप करनी म्हूण
जलरे आम्ही पाप नाही म्हणून लिखील कामही पापकर्म जावन असता देवती केदनाय राखून कसकसा पापकर्म जत्ता म्हण पळयताची आणि भितर अशील परमात्मही पळयता तशें केदनाय चांग काम करका सर्व काम श्रद्धेन कोरका असूय करून नज्ज कोणाला वैरी अन्यक म्हळ्यार साधू सत्पुरुषाला तो एकक लोपदोष ना म्हण सांगू जायना त्या लोपदोष निवारण करू जत्वे म्हण पळका कोण साधू सत्पुरुषाला तो लोपदोष निवारण करता तंग लोपदोष म्हणा त्यांनी काही चुकून पापकार्य नाही करण्याचे ते लोपदोष नाही कसले एक पळ्या तांकां अन्नाक वस्त्राक सकड ತೊಂದರೆ आसतले ते परी कोण निवारण करता पळय ताका पाप म्हळेले आसना आनीक कसं म्हण म्हळ्यार कोण मोक्षार्थी म्हळ्यार मोक्षा खातीर प्रयत्न पडता पावता हांग दुखून जीवन मुक्ती खातीर तो आनी जीवन मुक्ती खातीर प्रयत्न करचे म्हळ्यार स्वरूप ज्ञान मेळूक अपरोक्ष ज्ञान मेळूक प्रयत्न करचे तागेले जन्मजन्मांतराचे पाप पुरे सूर्योदय जतन कशी काळोख निर्मूल जाले तशी नाश जाता पापानां विद्धि अधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम लुब्धाः पापं यवस्यन्ति नरा नाति बहुश्रुताः अति आशे ते पापाक परे आवासस्थान म्हूण लेखुका तशी कोणाक अति आशे आसा तांणी पापकर्म करतर वताची तशें जावन केदनाय पापकर्म करना नशी आसुका म्हूण सांगू तेदना धर्मव्याधाल उत्तर ऐकतना कौशिक ब्राह्मण व्याधाले निमगीत कई शिष्टाचार कसले म्हूण म्हाका सांगतवे शिष्टाचारा विशीं म्हाका मस्त ऐकूका म्हूण आशा आसा तो सांगता शिष्टाचार म्हळ्यार सांगता यज्ञो दानं तपो वेदाः सत्यं च द्विजसत्तम पंचैतानि पवित्राणि शिष्टाचारेषु सर्वदा यज्ञ करचे दान करचे तपश्चरण वेदाध्ययन सत्यनिष्ठा हे शिष्टाचार संपन्न आशिल्ल्या जनालांतू आसता हे 5 क्रियेक शिष्टाचार म्हणटाची अनेक कसं म्हळ्यार काम क्रोध कोणे वश करून घेतला दंभ लोभ मोह कसले ना कोणाक कोण कापट्य रहित म्हळ्यार मोसवंचन ना धर्मूची मुख्य म्हण लेखून धर्मा पालन करताची तांक परिशिष्ट जन म्हण म्हणचे आनी कोण स्वेच्छा जीवन करना स्वेच्छा जीवन म्हळ्यार स्वच्छंद प्रवृत्ती म्हणटा आमकां खुशी आशिल्ली तशी आमी जीवन करताची म्हूण ते शिष्टाचार नाही कोण यज्ञांतू सदा निरत जावन आसाची वेदाध्ययनांतू निरत जावन आसाची तांकां स्वेच्छा प्रवर्तन आसना कोण धर्मिष्ठ जावन आसाची तांणी धर्मा सांगिल्ली बरी चलताची कसल करीत कसल करू नज म्हूण हे मागीर शिश्ट लक्षण म्हूण म्हणटाची आनी गुरु शुश्रूषा म्हळ्यार आमगेले पशी मलगड्यांक गेले आनू अम्माले गुरूंक गेले शुश्रूश करचे सत्यनिष्ठा कोप त्याग करचे दानशीलता हे 4 शिष्टाचार कोण आसत तांगेल्यान तो शाश्वत जावन आसता शिष्टाचारे मनः कृत्वा प्रतिष्ठाप्य च सर्वशः यामयं लभते वृत्तिं सान शक्या हेतोन्यता शिष्टाचाराची आम्ही पालन कोरका म्हूण लेखून कोण शिष्टाचार प्रवृत्त जावन आसता की तागेले स्वधर्म तो पालन करता की तो ताणें ते गुरु शुश्रूषण सत्यनिष्ठा कोपा त्याग दानशीलते म्हूण म्हळ्यार 4 नियम सांगला पळय ते साधन करता तो कळ्ळें तशी अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार असूये विशय येता असूयेचे कळ्ळें कोण धार्मीक जनाल वैरी असूय दवरनासता तांकां तांणी दुर्मार्ग प्रवर्तक जाताची तशी तांणी नाश जाताची आनी कोण व्रतानुष्ठान करता कोण वेद मार्गार सांगिल्ली तशी चलता कोण त्याग करता सत्यधर्म परायण जावन आस धर्म मार्गारी कोण मुखार चलता तांणी केदनाय शिष्टाचार संपन्न म्हणून घेताचे कोण नास्तिक की कोण लोकांतू कशी चलका तशी चलना नशी लोकमर्याद मिकून वचे म्हणटा पळय तशी आसा की धर्मभ्रश्ट की क्रूरिजन की पापकर्मी की तांणी तसल जना पुराय त्याग कोरका खंय तांगेले सहवास करूनच आनी धार्मीक जल्लेले जनाले धर्मिष्ठ जनाले साधू सज्जनांगेल सेव करतर आसल्यार आमगेल बुद्धी धर्म मार्गांतू प्रवृत्त जावन आसता तेदना
जन्म मृत्यू जरा व्याधी हे परे कष्ट जीवनांत या पुरय तारण जावन वत्ता म्हण सांगून तशी तो सांगता रस सत्यनिष्ठ म्हळ्यार कसले आणि अहिंसा सत्यवचनम सर्वभूत हितम परम वाक शरीर मन कळवे काया वाचा मनसा कोणा ताजी निमती तोंदर दिवचे नज ताका अहिंस म्हणटाच अहिंस म्हळ्यार हातान मारचे पेस्कातीन मारचे ते पुरय न्ही उतरान मारचे येस कटू उतर उल्लोन दुखोवचे शरीरान म्हळ्यार हातपायान मारन दुखोवचे तशी मन दुखोवचे हे मागीर हिंस म्हणून घेता कोण हे तिन्नी करना की आनी सत्यनिष्ठ म्हळ्यार सत्यार आसता की ते चांग धर्म म्हणून घेता अहिंसा ताजे पशी श्रेष्ठ धर्म तशी कोण अहिंसा सत्यवचन आणि सर्व जिवांक गेलांतो प्रितीर आसता की त्यांनी धर्मिष्ठ म्हणून घेताची म्हूण सांगून म्हणटा खंयची उद्वेगा संदर्भांतूय कोप पावचेनाच विंगडच्यान बर जतना जाळ भोगूनच खंयची उच्छ्राय स्थिती म्हळ्यार कितले श्रेष्ठ स्थितीर आसल्यार अहंकार आसच्यानच कोण उपकार करता तांकां विसरूनच कोण अपकार करता तांगेल वयरी छल दवरचे म्हळ्यार ताणें म्हाका उपकार केला न्हय हांव ताका सोडना म्हण त्या पुरे कोणाले नाके असल गुण तांणी शिश्टाचार संपन्न म्हणून घेताचे ते शिश्टाचारा विशयी सांगता रस्यो तशीची त्रैविद्य वृद्धाः शुचयो व्रतव्रतो मनस्विनः गुरुशुश्रूषवो दान्ताः शिष्टाचारा भवन्त्युत त्रैविद्य वृद्धाः म्हळ्यार वेदशास्त्र अध्ययन केलेले जन शुचयो बहिरंत शुद्धी आशिल जन व्रतवंतो अत्यंत शील सच्चारित्र्य आशिल जन मनस्विनः जितमनस्क म्हळ्यार मन कंट्रोल केलेले जन गुरुशुश्रूष मलगडांगेल सेव करतले जन दांता जितेंद्रियत्व आशिल्ले आनी पुरे शिष्टाचार संपन्न म्हणून घेताची म्हूण सांगून तशें न्हू तुका सदाचार कसले शिष्टाचार कसले या पुरे सांगले आनी तूं निमगिनानातील केल्या विशय हांव तुका सांगता म्हणटा धर्माक 3 लक्षण आसा म्हणटा तो कळवे 3 लक्षण कसले वेदोक्तः परमो धर्मो धर्मशास्त्रेषु चापर शिष्टाचारत्व शिष्टानाम त्रिविधम धर्मलक्षणम 3 लक्षण कसले म्हळ्यार एक वेदांत सांगिल तशी यज्ञ यागादी आचरण करचे एक धर्मलक्षण मागीर धर्मशास्त्र स्मृती श्रुती हांत बरें सांगिल बरी षोडश संस्कार करून घेवन वैश्वे देवादी अग्निहोत्रादी सकड करचे हे धर्माचे 2 लक्षण मागीर 3 लक्षण कसले म्हळ्यार आमगेल घरांत शिष्टजन चांग जन म्हण कोण आसत तांणी खंयचे रितीर चोलका म्हण सांगला तेंची रितीर चलचे ते त्या 3 लक्षण तशी धर्माक ಒಟ್ಟು 3 लक्षण म्हणटा मागीर सर्व विद्या अध्ययन करचे पुण्यतीर्थांत स्नान करचे केदनाय क्षमाशील जावन आसूचे सत्य निष्ठ आसूचे जन निष्कापट्य अंतशुद्धी बहिशुद्धी या पुरे सत्पुरुषांक गेले सदाचार म्हणटाचे सर्वभूत दयावंतो अहिंसा निरताः सदा परुषम चन भाषन्ते सदा संतो द्विजप्रिया शिष्टाचार संपन्न जावन आशिल जन केदनाय वरलेले सर्वभूत दयावंत वरलेले प्राणींक गेले विशयांत परमदयावंत जावन आसची खंयचे प्राणीक कसले तोंदरी दिनात तांणी ब्राह्मणांकय भारी प्रीती करताची तशें मात्रने न्यायार चलताची शमदमादी गुण तांगेलांत आसता शम दम दम म्हळ्यार इंद्रिय निग्रह शम म्हळ्यार मनोनिग्रह हे तांगेलांत आसता सर्व जनांगेले हित तांणी आमगेल मात्र बरेपण आमगेल मात्र हित पळयलें जायना सर्व जीवाने संतोषार सुखा सर्वे जना सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु म्हणलें तांगेले मनांत आसता केदनाय सत्पुरुष कोण आसाची तांगेल रितीर तांणी चलताची दानशील जावन आसताची विद्यावंत ज्ञानी जावन आसताची तपस्वी जावन आसताची हांकां पळय शिष्टजन म्हणटाची कोण शिष्टजन आसाची हांगा उत्तम जीवन करताची तांणी मरणानंतर चांग लोक मेळटा तांकां त्या लोकांतूय तांणी मस्त किर्तिवंत जाताची कळ्ळें आनी एक असो शिष्टाचाराचो गुण कसो म्हळ्यार
तांगेल घरा आशिल्ल्या जेवण नानातले वडणे आईला तिथींक तांणी कसले न्यूनती करनाची तसल जनांक बरें शिश्टाचार म्हणचे आनी हाजी पशी पुढ तुका अहिंसा सत्यनिष्ठा करुण निष्कापट्य कोणाकय द्रोह करना शेसचे दुरभिमान ना शेसचे पापकार्य करचे हरी म्हणटाचे हरी लज जेवचे तितिक्षा म्हळ्यार सहना दम शम जितेंद्रियत्व आणि मनांतूल शांतत्व म्हळ्यार मन शांत जावन आसचे या परे शिश्टांक आसूचे मस्त गुण श्रेष्ठ गुण म्हूण हांव तुका सुरवेक सांगला तशी त्रीण्येव तू पदान्याहु सताम व्रतम अनुत्तमम कोण शिष्टाचारी म्हणून घेता तागेल तिनी धर्मस्के त्रिणेव्य पदान्याहु म्हण तिनी तक्का धर्म काय मुख्य धर्म कसले म्हळ्यार कोणाकय खंयचे रितीरी ताणतोंद्र दिवचे ना शक्ती मिकून दान दिवचे आणि सत्यार जीवन करचे हें ताका शिष्टाचारी म्हणून म्हणटाची म्हूण सांगून सांगता आनी कोण अनसुया कोणाले वयर जाळ नातील आसतकी क्षमा भारी सहनेर आसतकी शांत मनार आसतकी शांत मनार आसतकी संतोष भारी संतोषार आसतकी प्रियबाधिता छंद उत्र उल्लयतकी कामक्रोध परित्याग कामक्रोधादी परित्याग करतकी शिष्टाचार निषेवणम कोण शिष्टाचार संपन्न जन आसात निषेवणम म्हळ्यार तांगेल सेव करचे कर्मच श्रुत संपन्नम सताम मार्गम अनुत्तमम तशी श्रुती स्मृती संपन्न जावन आशिल्लें म्हळ्यार श्रुती स्मृतीन संमत जावन आशिल्लें कर्म करचे हे पळय सत्पुरुशाले एक वच्चे वाट म्हणटात पळय मार्ग म्हणटा अनुसरसूचे मार्ग म्हळ्यार सत्पुरुशान अशें पळय चलका म्हूण सांगून मार्ग म्हळ्यार चलचे तशी सत्पुरुश तांगेल जीवन पर्यंत धर्म मार्गारी जीवन करताची आनी संसार भयादकून तांणी विमुक्ती पावताची प्रेक्षंतो लोकवृत्तानी विविधानी द्विजोत्तम अतिपुण्यानी पापानी तानी द्विजवरोत्तम असल सत्पुरुष विधविधाचे लोकांत विधविधाचे सकडे विषय जावचे पळयतात न्हय तेदन तांगेल मनांत पुण्य कर काम खंयचे पाप जावचे काम खंयचे म्हूण म्हळेले कळटा तांकां इत्या म्हळ्यार तांकां बुद्धी आसता तशें मूर्ख न्हय तांणी कोण अशी चलता की तांगेल सहवास कोरका विंगड कोणाले सहवास करूं नज मागीर धर्मव्यादू ब्राह्मणा सांगता तुका हांव पुरे विशय सांगला आनी हिंस न्ही अहिंस कसो म्हूण सांगता इथे सांगता म्हळ्यार तूं म्हाका सुरवेक म्हणलें मेळ्ळें कुडलें अंगडी दुकान हांव घरा हाडली कुडलें तुका तूं म्हाका म्हणलें हे व्याधा तूं हें क्रूर कर्म सोडयत न्हय प्राणी हिंस करचे क्रूर कर्म सोडयत न्हय म्हूण पळय तूं सांगील वय इतक म्हूण म्हळ्यार ह्या क्रूर कर्माची मांस विक्रय करचे आनी तुका कसले संशय ना जाल्यार एक विधी म्हूण आसता विधिस्तू बलवान ब्रह्म दुस्तरम ही पुराकृतम विधी म्हूण म्हळेलें आसता पळय ते विधी प्रकार जावन आमी चलताचे खंय की हांव फूल जन्मान तूं मस्त पाप कोरनासच्या पुरो हे जन्मांत म्हाका विधीन हें क्रूर कर्मान जीवन करी म्हूण सांगला पळय तशी विधी नियम बदलायसूच्या कोणाच्यानय साध्य ना फुडली जन्मांतरांत तुका सल पाप पुण्य काम करताचे आमी ताका समजावन विधी ह्या जन्मांत आमगेल करीन कार्य करयता हांव फुडली जन्मान मस्त सकड दोश कोरनासच्या पुरो ताका निवारण हांव कसं की सगळे प्रयत्न करतरस जाल्यार हांव केलेले दोशा प्राबल्य चड सुका तशें जावन हांव हे मांस विक्रय करचे तसल वृत्तीन तूं जन्मा आयला आनेक कसो गुतसोय तुका विधी म्हळ्यार ताजे एक विचित्रस कसले म्हळ्यार विधिना ही हते पूर्वम निमित्तम घातको भवीत एक जन्म आयल जिवाचे मृत्यू विधी कशी ते जिवाक जन्म केदन म्हूण निर्णय करता की ती विधी मृत्यू केदना कसल निमती कशी पुराय निर्णय करून जाता जाल्यार आतां पळय ह्या कसो खातीर सांगता सांब म्हूण म्हळ्यार तो धर्मव्याद सांगता हांव प्राणी हत्या करून प्राणीचे मांस विक्रय करून जीवन करता म्हूण तुगेल मनांत न्हय हें प्राणी हत्या करची क्रूर म्हूण म्हळ्यार तुगेल मनांत क्रूर कर्म हें कोर नका म्हूण तूं सांगील हें हिंसा आनी अहिंसे भितर कशी येता हें म्हूण सांगून हांव तुका त्याची सांगू प्रयत्न करतरस आतां एक प्राणी जन्मा येतनाची ताजी मृत्यू निर्धार करून देव पेटयता म्हणटना आमी मारोची मारनाशी राबोवची ते प्राणी मरता त्या टायमार म्हळ्यार वय जाल्यार हांगा आमी पळय निमित्त मात्र जाता त्या प्राणीचे मरणाक ही ताका म्हूण म्हळ्यार
देव त्या त्या प्राणीचे विधी मरण बरयतना तुका अमकी मनशाल निमती मरण म्हणून बरोवन नसता. तशी कटुक जन बेटेगार हानी पुरय त्या प्राणीचे मरणाक निमित्त मात्र जत्ताची म्हणून. तशी हें प्राणी हिंसा कळवा आमी निमित्त मात्रची इतक म्हळ्यार आव मरता म्हूण लेखता पळय ह्या प्राणी निजावन त्या वेळा तांगेले मरण देवाल निमती जावन आसता. आव खंयचे खंयचे प्राणीचे मांस विकतकी त्या प्राणीकय धर्म मेळटा. हांव धर्मार व्यार करता तशें जावन तांकांय ते धर्म मेळटा कळ्ळें. आनी त्या प्राणीचे मांस कितले की मनीस भक्षण करतात न्हय म्हणटना त्या प्राणी जन्म येवका जाल्यार पाप करून येवचे. केन्ना तांणी तांगेले जीव सोण तांगेले मांस बिंगडा आहार जाता पळय तेदन तांगेले कितले की पाप नाश जावचे पुरो. आनी मनुष्य मांस भक्षण करतात जाल्यार कोणें अतिथी येयल्यार तेदन तांकांय मांसा भोजन करयताचे. केलो जन पित्रा तृप्तीक श्राद्धादी कामांतूय मांसाचो उपयोग करता आनी सेवकांकय हें पुरे पक्व करून घालताचे. तशें जावन खंयचे प्राणी मांस खंयचे जन खाता त्या प्राणीक कसं की पुण्यफल मेळटा. मात्र न्ही पळय हे औषधी लता वाल्यो जिंके पक्षी मृग हे पुरे प्राणीक आहार रूप म्हणून सांगून वेदांतू सांगूनच म्हळ्यार एक प्राणीचे मांसा आधारार अनेक प्राणी जीवन करता. अनेक म्हळ्यार खाली मांस प्रधानान सद्गती पाविल नांचवे शिबी चक्रवर्ती काणी तू ऐकनवे उशीन रालपूत शिबी चक्रवर्ती तागेले अंगाचे मांस परव्या बदलाक म्हणून दिवन 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 तो कडेन स्वर्ग पावनी मे. तशीची रंतीदेव म्हळ्यार एक राय आशिल्लो व्हडलो दानी तो कोण जेवण आयला रे जेवण ना म्हण आशिल्लो. तसले रंतीदेवाले रांदपाक उडांत दिसान दीस 2000 प्राणीचे वध इजत आशिल्ले. तशी ते तसल भोजन करून कितले की जन आदित आशिल्लो तो तशें जावन तो मस्त पुण्य पावला. आनी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहमनीय हे अग्नित्रय आमगेले देहांत आसाचे ते स्वीकार करता देखून ते अग्नी मांस स्वीकार करता देखून खाल्लेले मांस जीर्ण जाता पळय ना नातल्यार कोणेय मांसाहारी जय्य नाशिल्लीची न्हय. ऋषिमुनींनी सांगला केलो जन पळय देवते पित्र समर्पण करून कोण भक्षण कर आतां आमकां हांगेक आश्चर्य दिसच्या पुरो देवतेंक पित्रांक पुरय मांस समर्पण करचो केलो. आतां ब्राह्मणांक ते निषिद्ध जाल्यार मरलेल्या जनांक मांसाहार निषिद्ध न्हय न्हय. तांणी कसो आहार खातात तेच न्हय देवतेंक आनी पित्रांक सकट दिवचे. देवतेनी तांतूंतले कसले प्राकृत रितीर कसले स्वीकार करूं ना न्हय तांणी तशें जावन दूषित म्हूण जायना असल विशय पुरय. तशी कलियुगांतू पळय युगधर्म म्हूण आसा कलियुगांतू पित्र कार्यांतू मांस भक्षण निषेध देवकार्यांतू मांस नैवेद्य निषेध जाल्यार यज्ञ यागांतू अश्वमेधनी करतना ताजे हे वपे हनन करून यज्ञेश्वरा समर्पण करचें म्हूण म्हणटाचे. तशी त्या शिवाय विंगड रितीर प्राणी हत्याय करूं ना मांस घालूंकय ना म्हूण सांगून आसा कलियुगांत जालें न्हय. मागीर सवदास म्हणलो लेखलो रायो तो नरभक्षक न्ही ताका मांस खावचे अपेक्षा नाशिल्ले जाल्यार वशिश्टाल शापा निमती ताणें इचे नानशीची मांस खावका जालें वय शापा कारणान मांस खावचे नरभक्षक राक्षस जालो. तशी कर्मा विपाकाचे निमतीची आवय व्याधू जावन जन्मा येवनश्च पुरो कस की क्रूर कर्म केलेलो आसतला तशें जावन व्याधू जावन जन्मा आयला मांस विक्रय कोरका जाला. हांव जातीन व्याधू मांस विक्रय मुगेले जाती धर्म. तशी एक विशय कसो म्हळ्यार हें जन्मांत हांव अशी मांस विक्रय जावन जन्मा येवका म्हूण जाल्यार आख्ख कारण मुगेले प्राक जन्म हांव केल्लेले पुरय चुकी पाप
शिवाय विंगड कसले नाही म्हण जाता जाल्यार देवू सांगता न्हय आमगेल स्वजाती कर्म आमी कोरका म्हण स्ववर्ण धर्म म्हणटात ताका सवर्ण धर्म तशी हांव मिगेल जाती उक्त जावन आशिल्ली हें मांस विक्रयाचें काम केन्ना इसवना पूड केलेलं कसं की दुष्कर्मा निमती म्हाका असले वृत्तींत हांव येवका जाला आजिना आमगेले धर्म जीवन हांव चलयसिता स्ववर्ण उक्त कर्म म्हण म्हळेलें आसा वर्ण विहित कर्म तेंचे आमगेले धर्म त्या त्याग केल्यार धर्म म्हणून घेता तेंची पापा हेतू जाता तशें जावन धर्म मार्गार चोलका म्हण कोणा मना आसत आनी स्वधर्म पालन कोरका म्हूण सांगून सांगताचे तशी हांगाक पूर्वजन्मांतू कसल कर्मा फल कसं कर्म केला ताजी फल वापस जीव घेवन येतना देह घेवन येतना शरीर घेवन येतना त्या जिवान पूर्वजन्मा शरिरा केलेले कर्मच पळय ते केन्ना सोना तशीच एक प्राणीच कर्म ते एक प्राणी कंची जन्म मेळका कंची कर्म हे परे निर्णय करचे ब्रह्मान विधातान तो प्रति जीव जन्मा येतना खंयची देहांत येवका त्या देहांत कसल सकड कर्म कोरका कसल सकड कष्ट भोगूका कसल सुख भोगूका हे पुरे तोची निर्णय कोण सोडता तशी जावन प्रति एक जीवान प्रति एक शरिरांत येतना आमी कसल कोरका कसल करूं नज म्हूण म्हळेलें समाज आलोचन कोरून कर्म कोरका कर्म करतना फुडली प्रारब्ध कर्मान आमी दुःख भोगता जाल्यार ते कर्म कळून घेवची कशी म्हूण म्हणलेले रितीर चिंतन कोरका चांग कर्म आचरण करचे कशी प्रारब्ध कर्म कळून घेवची कशी हे परे मनांतू समालोचन कोरका तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार सत्कर्म करतर सुचे तेदना ताजी निमती दुष्कर्म ಸ್ವಲ್ಪ म्हळ्यार दुष्कर्म पूर्ती नाश आमी दुष्कर्मा फल पूर्ती नाश जाता म्हणून सांगू जायना सत्कर्म चड जालें तशी दुष्कर्मा फल उणें सत्कर्मा फल चड जाता दुष्कर्मा फल उणें जाता तशें जावन ते पळय तशी कोरका दुष्कर्म कळून घेवका जाल्यार सत्कर्म चड कोरकात धर्म व्याधू सांगता पळय हांव तेंची पुराय रितीरी चलतर आसा कसो यथाशक्ती दान करता पट्टी सांगची म्हणून हांव ब्राह्मणांक सत्कार करता अनामाल शुश्रूश चंद कोर्ण करता मिगेल वर्णोक्त धर्म हांव करतरस दुराभिमान ना म्हाका अनगत्य उतर उरलेना कोणा लागीं खंयचे विशयांत हांव तर्क करना कळ्ळें तशें जावन मुखारसून म्हाका पळय पूर्वजन्मा कसकी प्रारब्ध करून ह्या जन्मांत हांव असले एक क्रूर कर्माचें काम करचें तशी जन्म आयला म्हण जाल्यार ह्या जन्मांत तो चांग करून आनीक जन्म म्हाका चांग मेळ्ळो म्हूण सांगून आशें हांव करतरस तूं लेखलें बरी हें क्रूर कर्म न्हय म्हूण म्हाका दिसता तूं लेखलां हांव प्राणी वध करून क्रूर कर्म करता म्हणून जाल्यार प्रपंचांत हाजे पशी क्रूर कर्म करतल कितली जन आसाची प्राणी मदी करतल कितली जन आसाची पळय कृश करतल जे नाका पळय कृश करचें कृशीन उपजीवन करचें तें चांग म्हूण सांगतात न्हय जाल्यार कृश करतना गद्द कोसितात न्हय गद्द कोसितना भुंयत कितले गैंडोळू असल तसल एक शतपदी म्हळ्यार आमी कसा म्हणटाची हें कांटेगोणी आनीक दुसरेक असल कितली जीव मातींत आसताची न्हय ते पुरय ते कोसितना मरतात न्हय तेव्हा एक रितीर हिंसेत न्हय कितले की मोई सकड मरता गद्द कोशितना पळय तो गद्द कोशितना हे पळय प्राणी मरता प्राणी हिंसा म्हण जाल्यार आमी घर कडेन मुंय येयले कुडले बकत मारताची जर्ल पळयले कुडले बकत मारताची विंदूर येयले कुडले विंदरा विष दवरताची हें पुरय हे वयनी जावन एक रितीरी प्राणी हिंसेत न्हय म्हूण आमी ते करिनी म्हूण जाल्यार एक विंदूर आशिल्लो 15 विंदूर जाता मुखारसून आमकां जीवन दुर्भर जाता घरांतू आमगेल कोच्यान घालचे दवस धान्य कोच्यान घालचे बटाट पिया उपरांत लगड काडचे मागीर ताजे वयर ते विंदरा निमते येवचे कसं किसीक हे पुरे भोक्का जाता जर्लू चड जाल्यार मारूनच म्हणून एक जर्ल सोडल्यार हेर दुसू 10 जर्ली जातात ते आमगेल जिवना मस्त तोंदरे जाता म्हणटना आमी मारूंक जाता मुयेक जर्ल्याक सकड विंदराक सकड हे मागीर एक रितीरी प्राणी हिंसाची हे मागीर क्रूर कर्मत न्हय म्हूण तो म्हणटरस आनी पळय
आम्ही धान्य बीज म्हणतात त्याच्या बुन खाताच्या मी त्या बाई पुरे एक रीती रे जीवत नमय या विषयांत तू कसं सांगता आणि बेटेगराल विषय पण त्यांनी मृग बेटी कोरनाडताची ताजी मांस भक्षण करताची या मांस खातल जनाल विषय जलरी सस्याहारी जन सस्य कातरताची वाले कातरताची मग ते काही जीव नामे त्यामुळे एक रीतीर जीव हत्यत नमे नका आम्ही उद्दा पिताची तांदू कितली की क्रीमेस या पट्टा वता पुरा एक कुरवुर कर्मच म्हणू आम्ही लेकू जत्त बे तश्चावनो पळे सर्वं व्याप्तमिदं ब्रह्मन् प्राणिभिः प्राणिजीवनैः मत्स्यान् ग्रसन्ते मत्स्याश्च तत्र किं प्रतिभाति ते प्राणिनिम्ती जीवन कोरका जलले आता म्हळ्यार प्राणी निमती जीवन कोरका जलेल प्राणी हे विश्वापुरे बोर नस म्हण तो सांगता ताजेर तुका चले म्हण म्हळ्यार देवान हांगा एक फूड चेन म्हण केला सन प्राणी होड प्राणी अनेक प्राणी एक अरण्यान तो पळय आम्ही हांगा कसं की मनुष्य म्हणल जन कसं की सिजयताची करताची खताची प्राण्यांक कोण शिजोवन दिता कोण रांदप करून तांकां कोण हॉटेल दवरला तांणी पोट भरनाच वे त्यांनी अरण्यांत तोचताची भायर येताच वे हॉटला येवन आज इडली सांबार होरया अन्य कोरया दुसरे कोरया असवे त्यांनी अरण्य आशिल्ले अनेक प्राणी मारून जीवन करचे म्हणटना एक प्राणी अनेक प्राणी खावन मारून खावन जीवन करता तुका हे विशयी पळयतना क्रूर म्हण दिसना वे तशी अनेक कसं गोसव्या पळय व्हड प्राणी मारतना आम्ही पळयला रे त्या प्राणी कितली हिंस न त्या कितली बळबळ येता एक व्हड प्राणी मारतना अनेक प्राणीनं त्या कितली बळबळ येता पळय त्या प्राणी हिंस हे मना दुखता जलरी मनुष्य ते सन प्राणी म्हळ्यार जीव जरलो मुई तसल पुरे ಮೂಸು ಜಳಾರ ಸೈಳೋ असल पुरे तागेले पांया येड्या पोणकी हातान मारनुकी मारतर आसता त्या व्हड प्राणीन भोगचे पळयतना हे मारले कुडले मरता देखून त्या बळबळे विचे भोगचे कसले कळना आमकां आनी तांतू ही मनशाक हे पुरे मारचेची म्हूण म्हळ्यार मन आशिल्ली देखून ते एक हिंस जत्ता म्हूण म्हळ्यार भावना येना तशी जवो आनी एकड तेकड चमकतना आमगेले पांया लागून कितले प्राणयो मरताची न्हय त्या प्राणी हिंसी म्हणजे न्हू तशी पळोवचें गेल्यार रे आमी कशी एक रितीर जीवन कोरका जाता ताजे खातीर आनी पळय कसले नाका सायन्स घेतला म्हणलें क्या तांणी प्रॅक्टिकल करतरच प्रॅक्टिकल करतना थंय जर्ल चिरताची बेबको चिरता पुरे जीव बेबको चिरतना तांतूय जर्ल जीव अशी वाडताची जाल्यार साबणा उदका घालून मरोन दिताचे आमकां कळ्ळें तेंची बेबको तो निजावन मरोनूच दिताची जाल्यार ताजी हार्ट बीट जतर आसता एक सगंटी थंय मेल्लेले तेन्ना आमकां ते जीवस दिसता आमी ताका हिंस केले दिसता ताका कशें आनी मारचें असल पळय आमगेले मनांत येता तशी हिंसा प्राणी हिंसा म्हळेले खंयच्या क्षेत्रांतूय आसताची आसता म्हूण मस्त ऋषी तो सांगतरस बहुसंचित्य इति वै नास्ति कश्चित् अहिंसकः केन हिंसन्ति जीवान् वै लोकेस्मिन् द्विजसत्तम ऋषी महर्षीन अहिंस करका म्हूण सांगिलस जाल्यार निजावन अहिंस म्हळ्यार कसले म्हूण सांगून आमी ताजे गोप्यता आमी अर्थ करून घेवका इत्या म्हळ्यार सूक्ष्म रितीर पळयला मात्र ह्या मना वता स्थूल जावन पळयला रे एक जिवा मारनूची जीवन करतर आसता ह्या लोकांत प्राणी हिंसा करना नतिलो कोण्णय नंचिना प्राणहिंसा करना नतिलो कोणय ना तशें जावन हांव ह्या पुराय आलोचना करूनची लोकांत अहिंस करतलो कोणय ना म्हणलें एक निर्णय येयलो देखून म्हाका गेली व्रतीधर्म करच्याक सुलभ जातरस म्हूण सांगून तो सांगता यती जाल्लेले जन तांणी अहिंसा व्रत चंद रितीर पालन करताची ताका म्हळ्यार तांणी पळयताची निदोचे कडेन कसले क्रीम आसवे मुई आसवे कसले आसवे म्हूण पळयताची ते आंगा येड्यापण मरून नज म्हूण जाल्यार तांणी हेकड तेकड लोळतना एक मुई ऐलीची आंगा पंदा तांकां गोत्तस्तुवे निद्दांत न्हू एकड गुंता तेकड गुंता तेदना आंगा पंदा प्राणी येयले एक जीव येयले मेल्लो नव्हतो निजावन तांणी अहिंसा व्रत जाल्यार तितली जागृत करताची मागीर एक कळना नशी एक जिवा मरण तांगेली निमती जायना म्हण ना तशें जावन आमी खंयचें काम करतना सम आलोचना करून केल्यार जाल्यार प्रत्येक पळोवचें गेल्यार जायना हांगा आनी नाका आतां तो सांगता धर्मम्यादू चांग जन म्हण लिख्या सुहृद जन सत्पुरुश म्हण तांणी
ತಂಗೆಲ್ಲಂತೂ ಎಕ್ಕಲೆಕ್ಕ ಮನಾಚಸ್ತವೆ ನಾನವೆ इत्याक म्हण म्हळ्यार सत्पुरुश म्हण घेतील जनांतू नाना रीती धार्मीक आचरणे करताची एकलो एक पंथ म्हळ्यार एक वाटेर वता अन्यकलो अन्यक वाटेर वता ताका एक आतां आमगेले घेवया अद्वैत द्वैत विशिष्टाद्वैत चारवाक अशी मस्त सकडी सिद्धांत आसाची अद्वैत सिद्धांतीक ताण केलेलो सम दिसता द्वैत सिद्धांत चुकी म्हूण दिसता द्वैत सिद्धांतीक अद्वैत चूक विशिष्टाद्वैत सम न्हय म्हूण दिसता आमगेले आमकां सम म्हूण दिसता न्ही द्वैत मध्वाचार्याल सिद्धांत समची म्हूण म्हणटा जेवो जाल्यार थंय पळय एकल्याले विशय एकल्या समजावन येना म्हूण पुराय सज्जनाची द्वैती जेवो अद्वैती जेवो विशिष्टाद्वैती जेवो पुराय सज्जनाची ते धर्म मार्गारी बद्दल जन जाल्यार तांकां एकल्याल विशय एकल्याक समजावन येना दुष्ट जनाल विशय काडी त्या मागीर तशीची तांकां एक भावना आसतवे ना न्हय दुश्टालांतूय तूं अशें केलें त्या चुकी तशें करून आशिल्लें मारून सुद्दां आशिल्लें तुका जाल्यार ताका भिव येयलें पूर्ण सोडका आशिल्लें मारून सोडका आशिल्लें न्हय अशी मतभेद तांगेलांतू आसता तशी जेवो एक रितीर सांगचें जाल्यार प्रपंचांतू सर्व जने आमी आचरण करचें सम वरलेले जन तांकां कसलें कोतना तांणी कसलें करनाची म्हणून म्हणटाची तशें जावन आमकां वक्तुं बहुविधं शक्य धर्माधर्मेषु कर्मसु स्वकर्मनिरतो यो हि स यशः प्राप्नुयान् महत् धर्माधर्म विशयांतू बहुविध उतर सांगू येता तर्क बुद्धी असं म्हूण जाल्यार तर्क करचें तसलें इंट्रस्ट बुद्धी वाक्चातुर्य असं म्हूण जाल्यार मागीर कितले वेळ तर्क करीत ह्या कडेर हें तर्का निमती कसलें जावचें ना मात्र इतले समय व्यर्थ जावच्यो तितलेच वितंडवाद म्हणटा तूं एक तर्क करचें ताणें एक तर्क करचें आन्यकल्यान आनीक सांगचें अशीची खंयचें कन्क्लुजन येवचें जायना तशें जावन कोण एक रितीर कन्क्लुजन सांगू येता म्हळ्यार तांगेल कुलाक कसल धर्म विहित म्हूण सांगला त्या रितीर आचरण करचें अन्यकल्याल धर्म सम मेगेल धर्म सम न्हय जेवो हांव करचें सम वय की न्हय तांणी करचें सम हें असल पुरे क्वेश्चन्स दवरल्यार तांतू केन्नाय गोंदळूं जावचें तशें जावन आमकां आमगेले वर्ण धर्म आश्रम धर्माक कसल विहित की त्या रितीर आमी चलचें आनी सर्व कर्म कृष्णाक अर्पण करचें अशें जाल्यार तें कर्म चांग म्हणून घेता म्हूण सांगून हांव मेगेल कसल वृत्ती आसा ताका समजावन धर्म कर्म करता सर्वय कृष्णा तुका अर्पण म्हूण देवा तुका अर्पण म्हणून सांगता तशें जावन मेगेल मन नितळ आसा निश्चल जावन आसा म्हूण सांगून धर्मव्याद सांगता आनीच्या आमी पायचे दिसाक आमी पळोवया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।